नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यात खत विक्रीतील गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी कृषी विभागाने कडक भूमिका घेतली आहे. आता ई-पॉस उपकरण नसतानाही विक्रेत्याला खत पुरवठा झाल्यास संबंधित कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी ई-पॉस प्रणालीचा गैरवापर होत असून नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये तफावत आढळते. लीकिंग, अनधिकृत विक्री आणि खत योग्य स्थितीत असल्याची म्हणजेच एक्नॉलेजमेंट प्रोसेसची खात्री करून न घेता खत विक्री केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार आहे. गुणनियंत्रण निरीक्षकांना संशयित विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणाली बाहेरील खत विक्रीवरही कारवाई केली जाणार आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कडक कारवाई होणार असल्याने खत विक्रीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात VBG रामजी 2025 या नव्या कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. हा कायदा 1 जुलै 2026 पासून देशभर लागू होणार आहे. या कायद्यामुळे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षाला 125 दिवसांची रोजगार हमी मिळणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 100 दिवसांची हमी होती. केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कायदा लागू होईपर्यंत मनरेगाच्या सर्व तरतुदी कायम राहतील. अपूर्ण कामही 1 जुलैपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने मोठी तरतूद केली असून ग्रामीण कुटुंबांचं उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे ग्रामीण बाजारपेठ, कृषी निविष्ठा आणि FMCG क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र बांधकाम आणि खासगी क्षेत्रात मजुरांची कमतरता जाणवण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. शेतीत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर झपाट्याने वाढत असून महिला शेतकरीही यात पुढे येत आहेत. पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंदा तब्बल 12,719 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. यामध्ये 2018 महिला शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे. महिला शेतकऱ्यांचा वाढता सहभाग हा शेतीच्या प्रगतीसाठी सकारात्मक संकेत मानला जात असून यामुळे शेती अधिक सुलभ आणि कार्यक्षम होतीये. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025-26 हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्ज वाटप करत विक्रम केलाय. तब्बल 3,15,246 शेतकरी सभासदांना 3,154 कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. खरीप आणि रब्बी मिळून बँकेने 114.52% उद्दिष्टपूर्ती केली आहे. वाढता उत्पादन खर्च, अतिवृष्टी आणि पिकांचं नुकसान यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाकडे कल वाढल्याचं दिसतंय. 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजदराचा लाभ दिला जातोय, तर त्यापेक्षा जास्त कर्जावर 11% व्याज आकारले जाते. शिरूर, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक कर्ज वाटप झालंय. बँकेने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुरेशी तरतूद केल्याचंही PDC बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितलंय. राज्य सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजेच CBG धोरण 2026 जाहीर केलं असून कृषी अवशेष आणि साखर कारखान्यांतील कचऱ्यापासून हरित इंधन निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. या धोरणामुळे प्रेस मड, बगॅस आणि उसाच्या अवशेषांपासून गॅस तयार करता येणार असून तेल कंपन्यांकडून गॅस खरेदीची हमी दिली जाणार आहे. तसंच जलद मंजुरी प्रक्रिया, आर्थिक प्रोत्साहन आणि अनुदानामुळे साखर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्नाची मोठी संधी निर्माण होणार आहे. CBG प्रकल्पासाठी दररोज किमान 20 टन सेंद्रिय कचरा आवश्यक असून लहान कारखान्यांना एकत्रितपणे प्रकल्प उभारण्याची संधी मिळणार आहे. सरकारकडून प्रति प्रकल्प 15 कोटींपर्यंत मदत तसंच GST परताव्याचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यात शासकीय प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. प्रकल्पाच्या आधी जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध असतानाही काही अधिकाऱ्यांनी माहिती लीक केल्याचा आरोप समोर आलाय. यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार केल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून गुगल मॅप, नोंदणी व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जातोय. दोषींवर कठोर कारवाई होणार असून अनधिकृतपणे लावलेल्या झाडांना कोणताही मोबदला दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिलेत. केंद्र आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने ठरवलेल्या दरांमधील फरकाचे
दराचे सखोल परीक्षण करून शासनाला योग्य शिफारसी करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाने स्पष्ट केलंय की शेतमालाच्या किमती ठरवताना उत्पादन खर्च, वाहतूक, बाजार शुल्क, व्यवस्थापन खर्च आणि शेतकऱ्यांचा नफा यांचा योग्य विचार केला पाहिजे. सध्या केंद्र सरकारकडून जाहीर होणारी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP ही राज्याने सुचवलेल्या दरांपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. या सगळ्याविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.